नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे मासी शुभोवाच विलोकी दूषितां कृष्णां कृष्ण कृष्णाहिना विभो तस्या विशुद्ध मन्विचं सर्वं तदम तमुदवासयत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, विलोक्य दूषितां कृष्णां कृष्ण कृष्णाहिना विभुः. या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाने पर्यावरणाचा कसा विचार केलाय ते आपल्याला नव्या दृष्टीने पाहता येतं. आज आपण नदीची शुद्धी करण्याची मोहीम, गंगा शुद्धी, यमुना शुद्धी ची मोहीम हाती घेतो. त्यावेळेला भगवान गोपाल कृष्णाने ही यमुना शुद्धीची मोहीम हाती घेतलेली होती. त्याने वर्णन केलंय, विलोक्य दूषितां कृष्णम. कृष्णाने हे पाहिलं की यमुना नदी ही दूषित झालेली आहे. प्रदूषण जे आहे त्याही काळात प्रदूषण होतच, पण ते थोडक्या स्वरूपात होतं. त्यावर उपाय भगवंतांनी केला. प्रदूषण नष्ट करण्याचे प्रयत्न भगवंतांनी केले आणि प्रदूषणावर उपाय शोधला. कृष्णाम कृष्णा विना विभुः. ही कृष्णा म्हणजे कृष्णा नदी अर्थात यमुना. कृष्ण म्हणजे गोपाल कृष्ण आणि कृष्ण म्हणजे दूषित होणे. कृष्ण शब्दाचे अर्थ अनेक आहेत. त्यापैकी कृष्ण म्हणजे पाप, प्रदूषण. तेव्हा कृष्णाने कृष्णेमधलं कृष्ण पाहिलं आणि त्यावर उपाय शोधला. तस्या विशुद्ध मन्विच्छं सर्पं तमुदवासयत. त्या ठिकाणी एक मोठा सर्प राहत होता. एके दिवशी काय झालं, सकाळीच सगळे मुलं बाळ गोपाळ नदी तीरी गेले आणि सगळ्यांना तहाना लागल्या. उन्हाळ्याचा दिवस असेल, उन्हाळ्याचे काळ असेल, त्याप्रमाणे उन्हामुळं त्यांना तहान लागली. सगळ्यांनी पाणी पिलं आणि पाणी पिता क्षणीच हे बेशुद्ध पडले. कृष्ण बलराम मागून आले. पाहिलं तर अरे, आपले पोरं चक्कर येऊन पडले. पोरं, वासरं, गाई, गुरं हे सगळे चक्कर येऊन पडले. पाहिल्याबरोबर कृष्णाने ओळखलं की अरे, याच्यामध्ये आता कृष्णा ही दूषित झालेली आहे. आणि याच वेळेला मुलं म्हणले, कृष्णा, आपला चेंडू या यमुनेत गेलाय, तो काढ. एकाच वेळेला ह्या घटना घडल्या. दुष्टाम नदींच खल संयम नवतार. भगवंतांनी ओळखलं, खल संयम नावतार. भगवंतांनी त्या क्षणी ओळखलं की आपला अवतार कशासाठी झालाय, आपण कशासाठी जन्माला आलोय हे सतत आठवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आलो याचे कारण असे, आपलं जन्म कशासाठी झाला, आपल्या जन्माचा उद्देश काय. भगवान म्हणाले मनामध्ये की खल संयम नामतार. खल दुष्टांचा संयमन करण्यासाठी आपला अवतार झालाय. आता आपल्याला काम केलं पाहिजे. भगवान गोपाल कृष्ण कदंबाच्या झाडावर चढले. त्या ठिकाणी हबूक ठोकला आणि सांगितलं, अरे सर्पा, या ठिकाणी कालिया तू राहतोयस म्हणून या संपूर्ण माझी यमुना नदी दूषित झाली आहे. लवकरात लवकर बाहेर ये, नाही तर माझ्याबरोबर युद्धाला तयार हो. सर्प फुंक फुंक करून बाहेर आला. आल्याबरोबर भगवंतांनी उडी मारली आणि आधी सगळ्या मुलांना त्यांनी जिवंत केलं. मुलांचं बेशुद्धीपणा जो आहे तो कमी केला. सगळे जागृत झाले आणि खेळता खेळता चेंडू त्याच्यात पडल्यामुळं भगवंत कदंबाच्या झाडावर चढले आणि उडी मारणार. एवढ्यात सगळे मुलं म्हणले, अहो देवा, कृष्णा, उडी मारू नका, उडी मारू नका. ही यमुना प्रचंड भयंकर आहे, त्यामध्ये मोठा सर्प आहे. भगवंतांनी उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर तम प्रेक्षणीय सुकुसुम कुमार घनावदातम. भगवंताचं ते मोठं सुंदर रूप सगळ्यांनी पाहिलं आणि उडी मारता क्षणीच तो सर्प फुं 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 करून धावत आला.
आणि धावत आल्याबरोबर भगवंताला चावण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात कृष्ण बारीक झाले. बारीक होऊन एकदम मोठे झाले आणि त्याच्या डोक्यावर त्याने पाय दिला. तम नाग भोग परिभीत म्हणजे श्रेष्ठ गावो वृषावृषतय क्रंदमानासु की दुःखिता. कृष्ण दिसेनासे झाले. आधी पूर्ण एवढा मोठा सर्प सगळ्या बाजूनी त्यांना बेटोळे घालतोय असं दिसू लागलं. सगळे ओरडू लागले. गाई, गुरं, मुलं, गोपाळ सगळे कृष्णा कृष्णा कृष्णा. हा गर्दा ऐकून वृंदावन जवळच होतं. वृंदावनामध्ये सगळेजण आपापल्या झोपडीत बसले होते. तिथं हा आवाज आल्याबरोबर यशोदा, रोहिणी, गावातल्या गोपिका काय झालं काय झालं काय झालं म्हणून धावत आले. अहो कृष्ण पाण्यात पडला आणि एवढा मोठा सर्प त्याच्या अंगावर बेटोळे घालतोय. हे सर्वांनी पाहिल्याबरोबर सगळे रडू लागले. यशोदा म्हणली, अहो रे कृष्णा कृष्णा तू कशाला उडी मारलीस? आबाल वृद्धा बनिता. अहो सगळ्या या ब्रज मधले सगळे लोक, म्हातारे कोतारे सुद्धा आले, मुलं लहान आले, स्त्रिया आल्या आणि कृष्णाला कृष्णा 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 म्हणू लागले. तेवढ्यात कृष्णाने छोटं रूप होतं ते एकदम मोठं धारण केलं आणि एकदम त्याच्या डोक्यावरती उडी मारली, त्याच्या फणावरती उडी मारली आणि नृत्य करू लागले. भगवंताचं हे नृत्य होतं. लोकाला भगवंत छोटे दिसले पण ब्रह्मांडाचं ओझं भगवंतानी घेतलेलं होतं. गोपांच मूढ दिशांपरित पशुंश याप्रमाणे कृष्णेने अर्पिता मृतक प्रतीका थाय 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 नाचू लागले भगवान गोपाल कृष्ण. त्याची शेपटी आपल्या डाव्या हातात घेतली आणि मुरली वाजू लागले. मुरली वाजवता वाजवता थै थै नाचू लागले. त्यांचे पायातले पंजण वाजत होते. आकाशामधले सगळे देव पाहू लागले कृष्णाचे हे रूप. एवढा प्रचंड असलेला हा कालिया सर्प, काळा कभिन्न. या ठिकाणी नदी काळीच होती, कृष्णही काळाच होता, सर्पही काळाच होता. आपण म्हणतो ना काली यमुना, काला जमुना का नीर, जमुनेचं नीरही काळच होतं. कृष्ण काळेच होते, यमुना काळीच होती आणि सर्पही काळाच होता. हे तिन्ही कृष्ण एकत्र झाले आणि भगवंताला यातला कृष्ण म्हणजे पाप नष्ट करायचं होतं. म्हणून भगवंतानी आपल्या स्वरूप सामर्थ्याने या ठिकाणी नृत्य करायला सुरुवात केली. करता 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 हा सर्प एवढा ताकदवान पण त्याच्या डोक्यावर नाचल्यामुळं त्याचे डोक्याचे मणकेना मणके ढिले झाले आणि मग मात्र तो मृतक प्रतीका हा अगदी आता काही क्षणापूर्वी फुंफू करणारा सर्प आता मात्र गलित गात्र झाला. आता मरणार. आता तो वाचत नाही. भगवंताच्या या पायाचा स्पर्श तो मृत्यूसारखा वाटू लागला आणि याप्रमाणे संक्रंदतम तो तोंडातून लाळ ओकत होता, विष ओकत होता, रक्त ओकू लागला आणि नंतर तर त्याच्या मस्तक छिन्न भिन्न झालेले पाहिले आणि मग मात्र त्याच्या बायका मात्र पाहिल्या. बायकांनी ओळखलं की अरे आतापर्यंत आपल्या पतीचा एवढा विरोध करणारा कोणी नव्हता. हा प्रत्यक्ष भगवान आहे. त्याच्याशिवाय म्हणजे तुम्ही चमत्कार दाखवला तर लोक नमस्कार करतात. त्याप्रमाणे तम जिव्मया पिशकया परिलेली हानम द्वेषकणी हती करार विशाल दृष्टी. भगवंताच्या या पायाच्या ओझ्याने तो छिन्न भिन्न झाला. त्याचे गात्र ढिले झाले. तो रक्त ओकू लागला आणि तन मूर्ध रत्न निकर स्पर्शात ताम्र पादवांबुजोखिल कला गुरुर्नर्त. भगवंत नृत्य करू लागले. आकाशातले देव हा महिमा पाहण्यासाठी आले. सगळ्या ब्रज त्या ठिकाणच्या ब्रजबालिका, लहान मोठे म्हातारे सगळे या ठिकाणी आले आणि तेवढ्यात तिच्या पत्नी आल्या, नागपत्न्या, आणि त्या नागपत्न्यांनी भगवंताला नमस्कार केला. देवा देवा आम्हाला चुडेदान द्या, मला माझे पती वाचवा, आमचं सौभाग्य वाचवा. असं म्हणल्यावर आकाशामध्ये तर सगळ्या देवांनी मृदंग वाजवायला सुरुवात केली, पणक वाजवायला सुरुवात केली. आकाशातून पुष्पवर्षाव भगवंताच्या वरती झाला. यत् क्षरो न नमतेंग सतैक शीर्ष्ण. कृष्णाने सांगितलं ते काही नाही, जे मस्तक मला नमस्कार करत नाही त्या मस्तकाला आता छिन्न भिन्न करून टाकतो. यद शिरो न नमते. जे आता त्याला इतके शिर होते, इतके डोके होते त्याचे, या सगळ्या फणांवर भगवान नाचू लागले. सगळ्या फणांवर 100 फणा
भगवान म्हणतात, जे जे डोकं माझ्या अशी नतमस्तक होत नाही मला, ते सगळं शीर्ष करून टाकतो. शतैक शीर्ष्ण, 100 जरी मस्तक असले तरी ते 100 मी या ठिकाणी त्याचा हे 100 मस्तकांवर मी नृत्य करून ते मस्तक छिन्न भिन्न करून टाकील. तत्तन ममर्द खर दंड धरोंघ्री पाहतही, आणि हाच खऱ्या अर्थाने याला दंड आहे असं म्हटल्यानंतर ज्यांच्या सगळ्या बायका हात त्या ठिकाणी शरण आल्या आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केला. आणि नागपत्नी आल्याबरोबर पहिल्यांदा नमस्कार केला. भगवंतांनी ओळखलं, मला नमस्कार केलाय, आता जो माझ्यावरती रागाने उसळतो त्याला मी माझं रूप दाखवतो, जो नमस्कार करतो त्याला मी आशीर्वाद देतो. तास्तम सुविमग्न मनसोत पुरस्कृतार्भा. त्या सगळ्या आल्या आणि म्हणाल्या, पहिल्यांदा कृष्णाला काय म्हणतात त्या, तुम्ही माझ्या पतीला मारू नका असं नाही म्हणत. त्या म्हणल्या, कृष्णा तुम्ही जे केलं ना ते बरोबरच केलं. कोणालाही आधी तुझं बरोबर आहे असं म्हणलं की अर्धा राग कमी होतो. कृष्णाचा सुद्धा अर्धा राग कमी झाला. देवा तुमचं बरोबर आहे, न्याय यो ही दंड, तुम्ही जो दंड दिला ना तो न्याय आहे, तो अगदी योग्य आहे. देवा तुम्ही ते केलं ते बरोबर आहे. मग आता कृष्ण तर देवच होते, पण सामान्य माणसाची सुद्धा ही स्थिती आहे. अरे तुझं बरोबर आहे असं म्हणलं की त्याला वाटतं वा माझ्या बाजूने बोलायला सुरुवात केली. यात पण म्हणे, पण काय, पण देवा तुम्ही म्हणाल हा नाग माझ्या अंगावर रागाने आला, पण हा मान्य केलं, तुम्ही जो दंड दिला ना तो बरोबर आहे. याचे जे सगळे मस्तक तुम्ही छिन्न भिन्न केले ते बरोबर आहे. पण तुमचा अवतार खलनिग्रहासाठी झाला हे बरोबर आहे. पण तुम्ही हा राग जो म्हणता तो कोणी दिला, या आमच्या नागमंडळींना जो राग दिला तो तुम्हीच दिला. आणि बरोबर आहे, तुम्ही दिलेल्या रागामुळेच आम्ही असे वागलो. हा स्वभाव तुम्हीच दिलेला आहे, हा स्वभाव आमचा नाहीये, देव तुम्हीच दिलेला आहे. या दंदशूकत्व मनुष्य देहिना क्रोधोपी ते अनुग्रह एव संमतः. दंदशूक, विंचू, नाग यांना जो राग दिलाय एकदम तो राग तुम्हीच दिलेला आहे. आणि म्हणून तपस्सु तप्तम किंवा तेन पूर्वम, तेव्हा हा राग कमी करण्याला तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्या, म्हणजे आमच्या अंतःकरणातला हा राग क्रोध नष्ट होईल. आणि म्हणून हे देवा आता तुम्हाला आम्ही नमस्कार करतो, आम्हाला चुडेदान द्या, आमचं सौभाग्य वाचवा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. कालाय काल नाभाय कालाय साक्षिणे विश्वाय तत्वद्रष्टे तत्कर्ते विश्व हे तवे. या ठिकाणी आपणच विश्वाचं परिपालन संचलन करता, विश्व निर्मिती करता, विश्वाचा अंतही आपण करता. या नागाची काय कथा, तुम्ही सगळं विश्वावर नियंत्रण करणारे आहात. अविश्वायच विश्वाय तदृष्टेच हेतवे. हे देवा विश्व नसतानाही तुम्ही असता आणि विश्व निर्माण झाल्यावरही तुम्ही अन्वय रूपाने या ठिकाणी राहता. तेव्हा तुमचा ऋषिकेश नमस्तेस तू, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सगळे इंद्रियाचे स्वामी आहात, आमचे देखील आपणच स्वामी आहात. आणि म्हणून नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छादनाय च गुणवृत्त्युपलक्षाय गुणद्रष्टे स्वसंविदे. गुण आपण धारण करता आणि कार्य करता, तेव्हा आपल्या गुणरूपाला सगुण रूपाला नमस्कार असो. कृष्णाला नमस्कार असो. वसुदेव सुताय च, मला माहिती आहे तुम्ही वसुदेवाचे पुत्र आहात, तुम्हाला नमस्कार असो. याप्रमाणे अपराध सकृत भर्त्रा, माझ्या पतीने अपराध केलाय, पण आम्ही त्यांच्या वतीने क्षमा मागतो. क्षमतु मनसी शांतात मन मूढसे आत्मजानता. अजाणतेपणाने केलेला हा अपराध आहे, त्यामुळं आम्हाला तुम्ही क्षमा करा, माझ्या पतीला क्षमा करा. भगवान आपण क्षमाशील आहात. अनुग्रहीष्व भगवान प्राणम स्त्री पन्नगा, नाही तर याचे प्राण जातील हो देवा. स्त्रीणांना शोध साधू शोधच्या नाम. स्त्रिया जेव्हा विनंती करतात तेव्हा साधू लोक त्यांना त्रास देत नाही, साधू लोक त्यांच्या मनाप्रमाणे ऐकतात. तेव्हा आमचा पती हे आमचं सर्वस्व आहे, आमचा पती म्हणजे आमचं सौभाग्य आहे. तेव्हा आमचा पती आम्हाला द्या, आम्ही तुमच्या दास आहोत, आम्ही तुमच्या सेवा करू असं म्हणून त्यांनी हात जोडले. भगवंतांनी पाहिलं हा तो मूर्छित पडला होता, याला जागृतता त्याच ठिकाणी तोंडातून रक्त वमन झाल्यामुळं त्याला मूर्छा आली. मूर्छितम भग्न शिरसम, मूर्छित पडला होता. जेव्हा हा जागा झाला तेव्हा एकदम त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी महान प्रभावी भगवंत
माझ्यासमोर उभे आहेत, त्यांनी हात जोडले त्यांनी सुद्धा, आणि त्यांनी सांगितलं देवा आम्ही स्वभावतःच रागीट आहोत, हा रागीट स्वभाव आपणच आम्हाला दिलेला आहे, हा स्वभाव आम्ही कसा सोडणार? अहो स्वभाव शब्दाचाच अर्थ जो चिकटलेला असतो त्याला स्वभाव म्हणतात. तेव्हा जो स्वभाव आहे, अग्नीचा स्वभाव उष्णतेचा आहे, पाण्याचा स्वभाव खाली जाण्याचा आहे, तसा आमचा स्वभाव रागाचा आहे. तेव्हा हा रागाचा स्वभाव आम्ही त्याच्यावर नियंत्रण नाही करू शकत. स्वभाव दुस्तजोनाथ लोकानाम सदसग्रह, आणि आम्ही जन्मतः जातिर्मन्यवाह, जातीनेच आम्ही रागीट आहोत. तेव्हा आमचा हा रागीट स्वभाव कसा सोडणार सांगा बरं? कारण तुमची मायाच अशी आहे, दुस्तेजा मोहिता स्वयं, आम्ही सगळे तुमच्या मायेने मोहित झालेलो आहोत देवा. आम्ही तुम्हाला शरण आलो, सांगा आम्ही काय करावं? शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, हे ऐकल्यावर भगवंतांनी सांगितलं, हे कालिये आणि तुमच्या सर्व पत्नींना मी सांगतो की तुम्ही आता ही यमुना सोडा, यमुना सोडा आणि कुठं जा? मी सांगतो तुम्हाला, रमणक नावाच्या तीर्थावर तुम्ही जा, रमणक क्षेत्रावर जा. या वेळेला कालिया म्हणलं, महाराज तिथं आम्हाला गरुडाची भीती आहे. ते म्हणे नाही, गरुड माझे चिन्ह पाहिल्यावर, माझे जे पदचिन्ह आहेत ते तुझ्या डोक्यावर आहे, ते पाहिल्यावर गरुड तुला त्रास देणार नाही, जा. असं म्हणून द्वीपम रमणकम हित्वा त्या ठिकाणी जाण्यासाठी आज्ञा दिली आणि हे निघाले. आणि एवढ्यात भगवंताची पूजा वगैरे केली आणि निघाले. तेवढ्यात राजाने प्रश्न विचारला, महाराज हा इथे यमुनेत का लपून बसला होता? नागालय रमणकम, मग पूर्वी रमणक क्षेत्रावर हा होता ते नागालय आहे. नागालय म्हणजे नागांचं राहण्याचं ठिकाण होतं. मग तिथून हा इकडे का आला आणि बाकीचे नाग तिथं का राहिले? आणि देवाने पुन्हा त्याला तिथं पाठवलं आणि हा कशामुळे भीत होता? हे म्हटल्यानंतर त्याने सांगायला सुरुवात केली, अरे एकदा असं झालं की सगळे नाग गरुडाला वानस्पत्य बळी देत असत, पण असं अनेक दिवस झालं. शेवटी हा कालिया म्हटला, तुम्ही गरुडाला कशामुळे वनस्पतीचा बळी देता? मी तुमचा राजा आहे, मला देत जा, मी गरुडाबरोबर युद्ध करतो, गरुडाला देऊ नका. गरुड कोण लागून गेला? एके दिवशी गरुड आला, म्हणजे आपला मासिक बळी द्या. ते म्हणले नाही दे. कुणी सांगितलं? म्हणे कालियाने. कालियाचं आणि गरुडाचं भयंकर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये कालियाच्या शरीराची छिन्न भिन्न अवस्था झाली आणि कालिया घाबरून लपून तो यमुनेत जाऊन बसला. कारण त्याला माहित होतं यमुनेमध्ये या ठिकाणी शाप त्या ठिकाणी मिळालेला आहे. यमुनेमध्ये प्रत्यक्ष सौभरी ऋषी एके दिवशी बसलेले होते आणि सौभरीने सांगितलं, यमुनेत कोणीही कोणत्या जीवाला त्रास द्यायचा नाही, जो त्रास देईल तो मरून जाईल, कोणीच कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणत्या जीवाची या ठिकाणी हत्या मी सहन करणार नाही. आणि गरुडाला काय माहित, गरुडा आला आणि ते मासे खायला लागला. सौभरीने सांगितलं, गरुडा माझा शाप आहे इथं, तू जर मासे खाशील इथं तर ताबडतोब पटकन मरून जाशील. तिथून जे गरुड उठला ते निघून गेला, पुन्हा परत आला नाही. आणि मग हे याला माहित होतं, हे कृत्य आहेत, शत्रूचे काय ज्याला आपण कमी पॉइंट असतात, त्याला आपण त्याचे जे सूक्ष्म गोष्टी असतात त्या माहीत पाहिजेत. शत्रूचे बलस्थान आणि शत्रूचे अबलस्थान दोन्ही माहीत पाहिजे. शत्रू कशात कमी आहे ते माहीत पाहिजे. त्यांना लक्षात आलं की आता इथं गरुड येऊ शकत नाही, कारण इथं गरुड आला की मरणार. म्हणून तो त्या यमुनेच्या खोल डोहामध्ये बसला की पत्ता लागला नाही कोणाला, याप्रमाणे. आणि आता मात्र कृष्णाने सांगितल्यामुळं तो पुन्हा रमणक क्षेत्रावर गेला. परिश्वजांक आरोप्य मुहूच शुक्लम मुहू, आणि कृष्ण बाहेर आल्याबरोबर आईने त्याला धरलं, गच्च आलिंगन दिलं. नंद आले, त्याचप्रमाणे रोहिणी आल्या आणि या सर्वांनी कृष्णाला आलिंगन दिलं. त्यांच्या घळघळ डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एवढा आपला बालक, एवढा लहान मुलगा एवढ्या मोठ्या नागाबरोबर युद्ध करत होता. आणि मग तेवढ्यात थोडी संध्याकाळ झाली असेल, एकदम सगळेजण तिथंच होते. आग लागली, दावाग्नी, सगळ्या 12 गाव अग्नी लागला. धाड 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 सगळं वन जळू लागलं. सगळे म्हणले, कृष्णा कृष्णा कृष्णा, आग लागली. कृष्णाने सांगितलं, तुम्ही डोळे झाका. आम्ही डोळे झाकून काय होईल? झाका म्हणे, मी सांगतो. कृष्णाने डोळे झाका म्हणल्यावर सगळ्या गोकुळातल्या स्त्रियांनी, पुरुषांनी, म्हाताऱ्यांनी काय डोळे झाकले. डोळे झाकल्याबरोबर कृष्णाने 12 गाव अग्नी आत्मसात केला, गिळला. आता डोळे उघडा म्हणले. पाहिलं तर काय अग्नीचा पत्ता नाही.
याप्रमाणे इथं स्वजन वैक्लव्यम निरीक्षण जगदीश्वर तमग्नी मप तीव्र एवढा सगळा अग्नी प्राशन केला. आणि कृष्णाचं या ठिकाणी त्यांनी विवरण असं केलेलं आहे की हा जो अग्नी होता त्याच अग्नीनं सीतेचं रक्षण केलेलं होतं. तो हा अग्नी होता. म्हणजे ते म्हणतात की ज्या वेळेला रामावतारामध्ये सीतेचं रक्षण करायचं होतं, सीता सुरक्षित ठेवायची होती, रावण घेऊन जाणार होता ना, मग रावणाने प्रत्यक्ष खरी सीता नेलीच नाही, त्याने सीतेची सावली नेली, छायारूप सीता नेली. खरी सीता अग्नीने सांभाळलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला अग्निपरीक्षा केली तेव्हा अग्नीने पुन्हा परत दिली. याप्रमाणे कृष्ण म्हणाले आता या अग्नीचा उपकार मला आता फेडला पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाचा उपकार होतो. अग्नीचाही उपकार माझ्यावर झाला, तिने माझे मागच्या जन्मातली पत्नी सांभाळली. मग म्हणून कृष्णाने या अग्नीला आपल्या मुखामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणून आपल्याला अग्नी हे मुखाचं स्थान मानतो आपण. याप्रमाणे प्रलंबासुराचा उद्धार भगवंतांनी केला. या ठिकाणी प्रलंब हा एक दैत्य गोपाळाच्या रूपाने आला. या वेळेला कृष्णाने आणि बलरामाने ओळखलं का रे प्रलंब आलाय, मग काय करायचं. कृष्ण म्हणले आता आपण असं करू, गट पाडू, गट. बलराम दादा तुमच्याकडे हे सगळे गोपाळ, अर्धे अर्धे माझ्याकडे गोपाळ. आपण काय करायचं म्हणले, आपण स्पर्धा लावायची आणि जो हरेल त्यांनी ओणवा व्हायचं आणि जो जिंकेल त्यांनी त्याच्यावरती बसायचं. आणि भांडारक नावाचं एक झाड, एक वटवृक्ष होता भांडारक नावाचा, तो सुद्धा देवच होता बरं का भांडारक. तो वडाचं रूप घेऊन त्या ठिकाणी वृंदावनामध्ये राहतो. हा भांडारक वडाला यायचं, शिवायचं, याप्रमाणे ठरवलं. ईश दत्त असं वर्णन केलंय. त्याचं अद्भुत रूप बघितलं बलराम दादा. ईश दत्त, त्याला सुद्धा भीती वाटली, त्रास वाटला, काय भयानक रूप आहे हे. आणि अशा भयानक रूपाला एक बुक्की मारल्याबरोबर तो तोंडातून रक्त ओकून ठार झाला. यानंतर सगळ्या लोकांना भगवंतानी पुन्हा एकदा दावानलापासून वाचवल्याचं विवरण केलेलं आहे. भगवंतानी किती प्रकारच्या अग्नीतून वाचवलं. एकीकडे आता या यमुनेच्या विषातून वाचवलं, म्हणजे विषाग्नीतून वाचवलं, त्यानंतर मुंजाग्नीतून वाचवलं आणि दावाग्नीतून वाचवलं. 3 प्रकारच्या अग्नीतून भगवंतांनी या गोकुळातल्या लोकांना वाचवलंय. ते म्हणतात की भगवंताचं जो स्मरण करतो तो त्रिविध तापातून मुक्त होतो, हा मुद्दा आहे. हे 3 ताप आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. त्यापैकी विषाग्नी, मुंजाग्नी आणि दावाग्नी. भगवंतांनी त्या 3 तापाचं रक्षण केलं. पहिल्यांदा त्यांनी अग्निपान केलं रात्रीच्या वेळेला, दुसऱ्यांदा दिवसा अग्निपान केलं आणि नंतर भगवंतांनी विषापासून लोकांना वाचवलं. अशा पद्धतीने 3 तापातून भगवंतांनी सर्वांना मुक्त केलं. त्यानंतर वर्षा आणि शरद ऋतूचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन जे 20व्या अध्यायातले आहे ना, पूर्ण रूपकात्मक आहे. खूपच सुंदर वर्णन आहे. आणि या वर्णनातला मुद्दा असा आहे की एक ओळ वाचल्यानंतर एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि दुसरा लौकिक अर्थ आहे. 2 अर्थ रूपकात्मक पद्धतीने मांडले. उदाहरण सांगतो. ततः प्रावृत भगवंतानी मे निरे देवप्रभू कृष्ण रामवृजंगतो ततः प्रावर्तत प्रावृत
प्रावृत म्हणजे वर्षाकाल आणि शरद ऋतू याचं वर्णन आलेलं आहे. आता यावेळेला तडिस्वंतो महामेघाश्चंड श्वसनवे पिता प्रेरणम जे नमे सुमुच करुणा इव. आकाशामध्ये बीजा चमकू लागलेल्या आहेत, पाऊस पडू लागलेला आहे. आणि यावेळेला यथा पापेन पाखंडा नाही वेदा कलयुगे श्रुत्वा पर्जन निलेन मंडुका सृजन गिरहा. ज्याप्रमाणे कलयुगामध्ये पापाची प्रबलता वाढणार आणि पाखंड मताचा प्रचार होणार, वैदिक संप्रदाय लुप्त होणार, त्याप्रमाणे आकाशामध्ये सुद्धा जे स्वच्छ मेघ, आकाशामध्ये मेघ आल्यामुळं जो चांदण्या वगैरे ते दिसणार नाहीत. आणि या वेळेला हरिता हरिभे षट्पै इंद्र गोपैश्च लाहिता. प्रत्येक ठिकाणी शरीर यामध्ये आहे. त्यानंतर अखंड मंडलो व्योमनी, आकाशामध्ये चंद्र दिसू लागलेला आहे. आणि उदर विष्णू वारिजान, याप्रमाणे भगवंताच्या अलौकिक क्रीडेचं वर्णन त्यांनी केलं. आणि हे करताना या गोकुळामध्ये, ब्रजामध्ये ठिकठिकाणी आपल्याला बांध घातलेले दिसत आहेत. आज आपण बांध म्हणतो, म्हणजे मोठमोठे नद्यांवर बांध घालतात आणि पाणी अडवतात. त्यावेळेला सुद्धा पाणी अडवण्याची पद्धत होती असं वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे यावरून आपल्याला त्या काळामध्ये बांध बंदिस्ती केलेली होती आणि पिकं काढण्याची पद्धत नंदाने सुरू केलेली होती असं दिसतं. याप्रमाणे राज्ञातून निर्भया लोका यथा दस्युंदिना नृप, याप्रमाणे सर्वत्र सुंदर वर्णन केल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आता भगवान कसे दिसू लागले, भगवंताचं स्वरूप कसं होतं हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. शरद स्वच्छ जलम, शरद ऋतू आता सुरू झालेलाच आहे, पण आता सगळे वातावरण बिघडलंय, त्यामुळे शरद ऋतूतही पाऊस येऊ लागलाय. पण त्यावेळेला शरद ऋतू आला की सगळं स्वच्छ व्हायचं. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे. त्याप्रमाणे हे शरद ऋतूचं वर्णन त्यांनी केलं. आणि स्वच्छ झालेलं आकाश, आणि हे पाहिल्यानंतर भगवंतांनी ठरवलं आता वेणू वाजवायची. संध्याकाळी बरोबर भगवान गेले आणि एका वनामध्ये शांत वेणू वाजवत बसले. तद्व्रज स्त्री आश्रुत्य वेणू गीतम स्मरोदयम. भगवंताचं वेणू ऐकल्याबरोबर सर्वांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. सगळ्या स्त्रिया एकमेकीकडे बघू लागल्या, अगं कृष्णाची वेणू वाजू लागली. आणि ही वेणू म्हणजे काय, भगवान प्रत्यक्ष महादेव होते. ही वेणू मुरली म्हणजे महादेव होते. भगवंताच्या मुरलीचा आवाज म्हणजे महादेवानी स्वर निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळं हे कला गुणांनी युक्त असलेले अर्धनारी नटेश्वर महादेव यामध्ये स्वर वेणूचा वाजत होता. आणि हा स्वर कसा होता तर त्यांनी वर्णन केले, भगवंताच्या या वेणूचा स्वर कसा होता. एका अभ्यासकाने वर्णन केलंय की किंचित दैवतावर रेललेला कोमल निषाद, म्हणजे ध आणि नी याच्या मधला स्वर होता. दैवत म्हणजे ध आणि निषादामध्ये कोमल आणि तीव्र असे दोन प्रकार असतात. तो कोमल निषाद जो आहे नी, कोमल नी, आणि दैवत याच्या मधला स्वर भगवंताच्या वेणूचा होता. आणि या भगवंताच्या वेणू वाद्य भगवंतांनी का घेतलं, काय खर्चिक नव्हतं.
त्याला काय फार पैसे लागत नव्हते. अहो वेळू असायची आणि वेळूला छिद्र पाडले की झाली वेळू तयार. पैसा अडका खर्च करायची गरज नाही. एवढे 10-10 हजाराचे 20-20 हजाराचे वाद्य कृष्ण म्हणले परवडत नाहीत मला. आम्ही आपले गोपाळ आहेत, आम्ही आपले वनामध्ये राहणार आहेत, आम्हाला कसं परवडले नाही. म्हणून वेणू भगवंतानी घेतली आणि ही वेणू तिला छिद्र आहे. छिद्र म्हणजे काय? अपूर्णता. भगवंताच्या समोर आपण आपले छिद्र घेऊन जावं. आपण म्हणावं मी सुद्धा सच्छिद्रच आहे. अहो नव द्वारवती छिद्र आपल्या शरीराला आहेत. आपण भगवंताकडे जातो, देवा माझं न्यूनम संपूर्णताही याती, हे सगळे छिद्र बुजवून टाक. कशाने? तुझ्या हाताने, तुझ्या बोटाने माझे छिद्र नष्ट कर. अर्थात माझे न्यूनपणा, माझं न्यूनता नष्ट कर आणि ही अपूर्णता नष्ट कर. देवा तुम्ही परिपूर्ण आहात. तुमचे स्वर लागले, तुमचे या ठिकाणी मुख लागलं म्हणजे माझ्या देहाचं कल्याण होईल. तुमचा हस्तस्पर्श झाला म्हणजे हे छिद्र सगळे निश्छिद्र होतील, निर्व्रण होतील. याप्रमाणे तद ब्रजस्त्रिया आश्रुत्य, सगळ्या ब्रजस्त्रियांनी भगवंताचं हे स्वर ऐकले. भगवंत कुठे बसलेले होते? कुसुमित वनराज सुष्मिभृंग द्विज कुलगृष्ट जल सरीन महेंद्रम, सरितेच्या या यमुनेच्या तटाकावर झाडं होते आणि तिथे द्विजकुल पक्षी गात होते, पक्षी गायन करत होते, भुंगे गुंजारव करत होते आणि कुसुम फुलं असे फुललेले होते, त्याचा सुगंध येत होता. आणि मधुपती रब गाह्य, मधुपती म्हणजे हे सगळे भुंगे त्या फुलांच्या भोवती आलेले होते. आणि त्या ठिकाणी जिथं भगवान दररोज पशु किंवा वत्स चालण्यासाठी येत असत ती ही वनाची जागा. तिथे बसून कृष्ण मुरली वाजू लागले आणि एकदम सगळ्या स्त्रियांना अंतःकरणामध्ये खळबळ माजली. काश्च परोक्ष कृष्णस्य. आणि मग भगवंताचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बरहापीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रन्वासा कनककपिशम वैजयंतींच मालाम रध्रान वेणो रधर सुधया पूरयन गोपवृंदैर वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद्गीत कीर्ती. भगवंताची ही गीत कीर्ती, भगवंताचं वर्णन केलंय. बरहापीडम, मयूर पिच्छ धारण केलेला होता. बरहा म्हणजे मयूर पिच्छ भगवंताने आपल्या डोक्यावरती धारण केलेला होता. नटवर वपुः, नटाप्रमाणे भगवंताचं रूप होतं. कानामध्ये कर्णिकारम, कानामध्ये सुंदर अशा प्रकारचे फुलं लावलेले होते कानात. बिभ्रत बासाहा, कमरेला सुंदर अशा प्रकारचा पितांबर धारण केलेला होता. वैजयंती माला होती आणि रंध्रान वेणून, वेणूला जे रंध्र होते, छिद्र होते, त्या छिद्रावर भगवंताने आपली बोट ठेवलेले होते. म्हणजेच अर्थात पूरयन, भगवंताच्या समोर भगवंताला एकदा समर्पित झालं की तुम्ही आता माझं न्यून काय म्हणायची गरज नाही. कारण भगवंताला समर्पित होणारा हा संपूर्णच होतो, तिथे न्यून राहत नाही, कमीपणा राहत नाही. आणि याप्रमाणे इति वेणुरवम राजन, भगवंताची ही वेणू ऐकल्याबरोबर सगळ्या ब्रजस्त्रिया त्यांची गडबड सुरू झाली, त्यांचे चित्त भ्रमित झाले, त्यांचे डोळे फिरू लागले आणि चला चला आपण कृष्णाकडे जाऊ म्हणून सगळ्या गोपिका कृष्णाकडे आल्या. आल्याबरोबर कृष्णाला हात जोडले आणि म्हणू लागल्या, अक्षण्वतां फलमिदं न परम विदामः सख्य पशूननु विवेश दोर्वयस्यैहि. देवा अक्षण्वतां फलमिदं न परम विदामः. अक्ष म्हणजे इंद्रिय. अक्षण्वतां फलमिदं, आम्ही सगळे अक्षण्वत आहोत म्हणजे इंद्रियाने युक्त आहोत, ऐंद्रिय धर्माने युक्त आहोत. परंतु तुम्ही आम्हाला या इंद्रिय धर्माच्या पलीकडचं ऐंद्रिय सुख देणारे आहात. अति इंद्रिय परिभोगवी न इंद्रिया करवी, याचा अर्थ हाच आहे. अतिइंद्रिय तुम्ही कसे इंद्रियाच्या पलीकडचे. आम्ही इंद्रियवान आहोत पण तुम्ही इंद्रियाच्या पलीकडचे आहात. अक्षण्वताम, आम्ही अक्षण्वत आहोत. अक्ष म्हणजे इंद्रिय, अक्ष म्हणजे केवळ डोळा आहे असं नाही, अक्ष म्हणजे इंद्रिय. आणि आपण मात्र फलमिदम, तुम्ही फलस्वरूप आहात परंतु आम्हाला तुमचं ज्ञान नाही, तुमची जाणीव नाही, तुमचं रूप आम्हाला कळू शकत नाही. कारण आम्ही इंद्रियाच्या द्वारे भगवान कळत नसतो. भगवान अतिइंद्रिय आहे त्यामुळे इंद्रियाच्या द्वारे तो कळणार नाही. पण तुमची कृपा झाली तर आम्हाला तुमचं रूप कळू शकतं. देवा लवकर तुम्ही
वक्त्रम ब्रजेश सुतयो ऋणुष्टम येवा निपीत मनोरक्त कटाक्षमोक्षम. देवा तुम्ही आमच्याकडे नुसतं पाहिलं तरी आम्हाला मुक्ती मिळते. कटाक्ष मोक्षम तुमच्या नुसत्या दृष्टीने आम्हाला मुक्तीचा आनंद प्राप्त होतो. देवा तुम्ही रंगीबिरंगी अशा प्रकारच्या माला धारण केल्या, फुलांच्या माला धारण केलेल्या आहेत. तुमचं सावळं अशा प्रकारचं शरीर आहे. पितांबर धारण केलेलं आहे. बलराम दादांनी सुद्धा निलांबर धारण केलेला आहे. आणि तुमचं ते पितांबर आहे तो कसा चमकतोय. पितांबरावर ही जी माला आहे ती फुलांची माला आहे, ती कशी चमकते. मध्ये विरेज तुरलम पशुपालकोष्ठ्याम रंगे यथा नटवरौ क्वचगायमानौ. आणि असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही सगळ्या बालगोपा बरोबर खेळता आणि भुंगे या ठिकाणी तुमच्या या वनमालेच्या भोवती आहेत. असं वाटतं की भुंगे सुद्धा तुमचं गीतच गात आहेत, तुमचंच वर्णन करतायत. आणि गोप्य किमाद चरदम कुशलम स्म वेणू दामोदराधर सुदामपि गोपिका नाम. आम्ही तुमची ही वेणूची जी स्वरमालिका आहे ती ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. अधर सुधा, अधर सुधा, अधर शब्दाचा अर्थ, अधर म्हणजे ओठ. ज्या ओठाच्या माध्यमातून तुम्ही ही स्वर या ठिकाणी विहार प्रगट करता आहात, जो स्वरांकुर प्रगट करता आहात, स्वरांजली प्रगट करता आहात, स्वरमालिका प्रगट करता आहात, त्या अधर सुधेचं आम्ही सतत पान करतो आहोत. अधर सुधा, म्हणजे नाही, धर म्हणजे पृथ्वीवर. पृथ्वीवर जे अमृत मिळत नाही त्याला अधरामृत म्हणतात. न धरामृतम अधरामृतम. पृथ्वीवर अशी एकही गोष्ट नाही की जी तुमच्या या सुंदर असणाऱ्या स्वरांचं या ठिकाणी मोहिनी करू शकणार नाही. या ठिकाणी परवाच पेपरमध्ये अशी बातमी आलेली आहे की गुजरातमध्ये एक गृहस्थ आहे, त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त गायींवर उपचार केलेत. कशाने? तर बासरी वाजून. बासरीमध्ये वृंदावनी सारंग त्यांनी वाजवला आणि ज्या गायी ह्या अपंग होत्या त्यांना उठायला लावलंय. अपंग असणाऱ्या गायींना उठायला लावलंय. आता त्याचा मुलगा आहे तो प्रयोग करतोय, 25 वर्षापासून हा प्रयोग करतोय. त्याचं नाव नरेश ठक्कर आहे आणि हा आपल्या मुलाला देखील त्यांनी हे शिकवलंय. तो म्हणला मी सगळ्या भारतामध्ये जाऊ शकत नाही, तर तिथे ध्वनिमुद्रिका त्याच्या सगळ्या गोळवाड्यात गेल्यात. सगळ्या भारतामध्ये जिथे जिथे गायींचं रक्षण केलं जातं, गोशाळा आहेत, तिथे तिथे याची ध्वनिमुद्रिका वाजवली जाते. प्रत्येक रोगावर प्रत्येक वेगळा राग आहे. सांगायचं असं की अहो कृष्णाच्या बासरीतून मग काय मिळत नसेल सांगा बरं? अमृत मिळत नसेल का? जर आमच्या एका साध्या नरेशच्या स्वरातून गायी उठायला लागतात, त्या अपंग असलेल्या गायी पायावर उभ्या राहतात, तर कृष्णाच्या स्वराने ह्या त्यांच्या अंतःकरणामध्ये अमृताचा स्राव सरवत नसेल काय? याला आपण तुलना नाही करू शकत. त्याप्रमाणे दामोदर अधर सुधा मपी गोपिका नाम, त्याप्रमाणे त्या ठिकाणी कृष्णाच्या या वेणूचं वर्णन केलेलं आहे. कृष्णाची वेणू सुरू झाली की नदीचा प्रवाह थांबत असे. भुंक्ते स्वयं जद वशिष्ठ हृदिन्यो नृत्यत्वचोषुमुख रभो यथार्या. आणि सगळे जे झाड आहेत ते झाड स्तब्ध ऐकत असतात. यथार्या आर्या, आर्यप्रमाणे म्हणजे आर्य म्हणजे जो सज्जन, ज्याप्रमाणे शांत सुजन संस्कृती संपन्न माणूस जसा ऐकावा त्याप्रमाणे सगळे झाडं सुद्धा ऐकत असत. आणि कृष्णाच्या या वेणू वाद्याने मत्त मयूर नृत्यम, मोर नाचायला लागत. त्याचप्रमाणे गायींच्या मध्ये आनंद निर्माण होत असे, त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा वर्षाव होत असे. हरिणी जागच्या जागी थांबत असत. दैन्यास्म मूढ मतयोपी हिरण्य एता या आनंद नंद नतमुप विचित्र वेशम. आणि तुमच्या या सुंदर अशा प्रकारच्या गायनानी देवा ऐकतच राहावं असं वाटतं. आकर्णे वेणू रेडितम सह कृष्ण सारा. हे कृष्ण सार म्हणजे ज्याला आपण हे मृग म्हणतो, जे काळवीट म्हणतो. कृष्णसार म्हणजे काळवीट. या काळविटांचे थवेच्या थवे तुमच्या नुसत्या स्वराने मोहित होऊन जागच्या जागी थांबतात देवा. आणि कृष्णम निरीक्षवनितोत्सव रूपशीलम, आकाशामध्ये सगळ्या बायका जमल्या देवांच्या, सगळ्या स्त्रिया देवस्त्रिया आकाशात त्यांनी गर्दी केली आणि कृष्णाचं वेणू ऐकण्यासाठी आकाशामध्ये सगळ्या
स्त्रिया जमल्या. देव्य विमानगत स्मरणानुसार भ्रष्ट प्रसून कबला मुहुर नेले या. आणि त्यांच्या डोक्यातली गजरेच्या फुलं खाली पडली. गावश्य कृष्णमुख निर्गत वेणुगीत. ज्या वेळेला कृष्ण स्वर लावत असत, हा स्वर त्या बासरीतून निघत असे, त्यावेळेला काय होत असे ते म्हणतात गावश्च कृष्णमुख निर्गत वेणुगीत. भगवंताच्या वेणूचा स्वर निघाला की गायी काय करत असत, काही खायला काही चरत असत, पण चरता चरता त्यांचं तोंड तसंच थांबायचं. चरणे विसरून जायच्या त्या, आपण चावणे विसरून जायच्या. आणि या वेळेला त्यांच्या चावण्यामधून पियुषमुत्तम अभिकर्ण पुटय पिबंत्या, आणि आपले कान त्या अशा उंच करायच्या. त्याचं वर्णन वामन पंडितांनी खूप सुंदर केलंय. उचलुनी श्रवणे श्रवणामृता पशुपिती रसजीवन जो मृता. उचलुनी श्रवणे श्रवणामृता. आता हे श्रवणामृत आहे, कानाचं अमृत आहे, कर्णामृत आहे. ते अमृत पान करण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या कर्दळीचे जसे पानं असतात तसे त्यांचे कान हे कर्दळीच्या पानासारखे असे उंच करायचे त्या, आणि त्याच्यामध्ये तो रस पडायचा कानात. कारण असा पडला तो उघळून जाईल ना, असा उभा केला म्हणजे त्याच्यातून रस गळणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गायी उचलुनी श्रवणे श्रवणामृता गावश्च कृष्ण मुख निर्गत वेणुगीत. तो खाली रस जाऊ नये म्हणून त्या उंच करायच्या. आणि इकडे सगळे वासरं गाईला पित असत. त्या गाईला पिता पिता वासरही थांबायचे, गायी थांबायच्या खाता खाता, आणि वासरे पिता पिता थांबायचे. आणि या वेळेला गायी जे पान करत असत तो रसपानच होतं. ते कानाच्या माध्यमातून त्यांच्या मुखामध्ये जायचं, मुखाच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात जायचं, आणि शरीराच्या माध्यमातून दुधात जायचं, आणि ते वासर प्यायचे. असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. शाबास नुतस्तपनया कवलास्मतस्तु. आणि कवल, कवल म्हणजे घास, हे वासरं सुद्धा तसाच घास ठेवायचे. कारण हा कृष्णाच्या स्वरांचा त्यामध्ये घास असेल. स्वरांचं सामर्थ्य एवढं होतं की ही रसपूर्णता त्यांच्या अंतःकरणातून प्रगट होत होती आणि त्यांच्या दुधामधून जात होती. आणि असं वाटत होतं की हे दूध नव्हे, हे अमृतच आहे. हे दूध नव्हे, गाईच्या या आचळातून निघालेलं हे दूध नाहीये, तर हे कृष्णाच्या मुरलीचं अमृत आहे. आणि त्या अमृताचं पान सगळे वास्त्र करत होते. गोविंद महात्मनिदृशा शुक्ला स्पृशंत्या. याप्रमाणे पशुपिती रस जीवन जो मृता. हा रस पशुपीत होते. पाहता पाहता पाहावाची वाटे, भगवंताचं रूप असं वर्णन केलेलं आहे त्यांनी. आणि याप्रमाणे कृष्णेक्षितम ते म्हणतात नद्यस्तदातोपधारे मुकुंद गीत. आणि नदीमध्ये, नदी सुद्धा कृष्णाचं गीत ऐकताना तिचं आवर्त म्हणजे त्याच्या लाटा थांबत असत. थांबत प्रवाह यमुनेचा असं वर्णन केलेलं आहे. आवर्त लक्षित मनोभवग्न वेगा. मनाचा वेग, मन माणसाचं चपल असतं, चंचल असतं, तशा लाटा चंचल आहेत. पण कृष्णाचा मुरलीचा स्वर ऐकला की लाटा थांबत असत. आणि या ठिकाणी भगवंताच्या अलौकिक गीताचं वर्णन करताना त्यांनी वर्णन केलंय की आलिंगन स्थगित मूर्मी भुजैर्मुरारे गृह्णन्ति पादयुगलम कमलोपहारा मंद मंद मनुगर्जति मेघम. आकाशामध्ये आता या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. नवविधा भक्ती सांगितलेली आहे. कोणती? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य. अशा नवविधा भक्तीचा आविष्कार या ठिकाणी केलेला आहे. कसे? तर आकाशामध्ये मेघ जमतात आणि मंद मंद मनुगर्जति मेघम. आकाशामध्ये मेघ येतात आणि मंद मंद गर्जना करतात. जणू काही ते कीर्तन भक्ती करतायत. भगवंताच्या शब्दाचं, भगवंताच्या नामस्मरणाचं त्या ठिकाणी भक्ती त्यांची चाललेली आहे, म्हणजे ती कीर्तन भक्ती आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी श्रवण भक्ती त्यांची चाललेलीच आहे. त्याचप्रमाणे आकाशामधून थोडं थोडं पाऊस पडतो किंचित. त्यावेळेला जणू काही श्रीकृष्णावरती छत्री धरायचं काम मेघ करतोय. आणि भगवंताच्या पादसेवन भक्ती कोण करतंय? ते ही यमुना. यमुना काय करते? कृष्णाच्या पाय जिथे असतील तिथपर्यंत लाटा आणते आणि कृष्णाचे पाय धुते. जणू काही ती पादसेवन भक्ती करते. त्या यमुनेमध्ये पडलेले फुलं आहेत
मग ते फुलं वाया कसे जाऊ द्यायचे, ते कृष्णाच्या पायापर्यंत आले पाहिजेत. म्हणून यमुनेच्या लाटा कृष्णाच्या पायाजवळ येतात आणि कृष्णाच्या पायावर फुलं वाहते जणू काही. ही पादसेवन भक्ती आहे. त्याप्रमाणे अर्चना आणि वंदन ही भक्ती ती करते. आणि दास्य भक्ती ही देखील चाललेली आहे. ज्याप्रमाणे कृष्णाचं संपूर्ण निसर्गच कृष्णाची ही भक्ती करतोय. श्रवण, कीर्तन, स्मरण, त्या ठिकाणी विस्मरण नाहीच आहे. त्यामुळं वंदन, दास्य, नवविधा भक्ती या ठिकाणी संपूर्ण निसर्ग करतो असं वर्णन केलेलं आहे. तद्दर्शन स्पररुजस तृणरुषितेन. आणि कृष्णाच्या पावलाला, कृष्णाचे पावलं जे चालतात, कृष्ण चालताना त्यांच्या पायाला काटा टोचू नये म्हणून जमीन, भूमी ही अत्यंत मऊ होते की कृष्णाच्या पायाला काटा टोचू नये म्हणून ती म्हणते नको. तर दर्शनच पररुजस तृणरुषितेन. तृणांकुर त्याला टोचू नयेत म्हणून ही जमीन सुद्धा अत्यंत मऊ होते. ज्याप्रमाणे हे सगळे लोक हरिदासवर्या सगळे हरीचे दास झालेले आहेत, हरीची सेवा करू लागलेले आहेत. आणि कृष्णाच्या चरण स्पर्शासाठी जमीन देखील, भूमी देखील आसुसलेली आहे. म्हणून माऊलींनी वर्णन केलंय ना की का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव नाना आचार गौरव सुकुळीचे स्पंदनम गतिमताम पुलकस तरुणाम. आणि या ठिकाणी समग्र जो नवविधा भक्ती जशी आहे तसा अष्टसात्विक भाव कसा जागृत होतो तेही सांगितलंय. कृष्णाची मुरली ऐकता ऐकता सगळेजण एवढे तल्लीन होतात, अस्पंदनम गतिमताम, चालणं विसरून जातात, पाहणं विसरून जातात. अस्पंदनम, स्पंदन, अहो श्वासोश्वास सुद्धा स्पंदन तो देखील काय वर्णन करावं. ही तन्मयता किती असावी, जी सगळं विसरलेत, पाहणं विसरलेत, ऐकणं विसरलेत, खाणं विसरलेत. आणि ही विस्मृती संसाराची आहे आणि स्मृती भगवंताची आहे. म्हणून या ठिकाणी विस्मरण नाहीये, स्मरणम पादसेवनम. हे स्मरण भक्ती चाललेली आहे, पादसेवन भक्ती चालली आहे, अर्चन भक्ती चालली आहे, दास्य भक्ती चालली आहे. सगळे बाळगोपाळ कृष्णाला माळा करून आणतात आणि कृष्णाच्या गळ्यामध्ये घालतात. कृष्णा ही माझी माळ तू घाल. कुणी तांबूल आणतं, कृष्णा माझा विडा तू घे. कुणी घास आणतं, कृष्णा माझा घास तुला घ्यायचा आहे. काय प्रेम आहे कृष्णावर. तेव्हा कृष्णाच्या ह्या अलौकिकत्वाचा साक्षात्कार या भागवतकारांनी घडवलेला आहे. त्यामुळे ह्या सात्विक भावाचं खऱ्या अर्थाने भक्तिशास्त्र म्हणजे काय, ते भक्तिशास्त्र नुसत्या शब्दाने नाही सांगता येणार. तत्वज्ञानाच्या शब्दाने भक्तिशास्त्र कळणार नाही. म्हणून शुकाचार्यांनी कथा रूपाने ते सांगितले. आणि ही कथा इतकी गोड आहे की त्यातून भक्तीची गोडी आपल्याला लागते. यानंतर भगवंतांनी कात्यायनी व्रत करणाऱ्या स्त्रियांना कशा पद्धतीने आशीर्वाद दिला हे आणि इतर ज्या कथा आहेत त्या संबंधीचं चिंतन उद्याच्या पोथीमध्ये करता येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती.